आय होप सो तुम्ही एन्जॉय करत असाल. एन्जॉय म्हणजे यू आर एन्जॉईंग माय लेक्चर, यू आर एन्जॉईंग द प्रॉब्लेम. इट्स अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन ॲक्च्युली, बट यू शुड हॅव द नॉलेज अबाउट द स्टॉक लेजर. आणि म्हणून त्यांनी TYP करून हा टॉपिक तुम्हाला परत एकदा दिलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय. क्वेश्चन नंबर 30. फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2006. म्हणजे काय आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू कसली क्लोजिंग स्टॉक as per FIFO method and weighted average method. Market value of the closing stock is rupees 2.6 per unit. मार्केट व्हॅल्यू दिली जाते. म्हणजे काय मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय तर आजच्या तारखेला मार्केटमध्ये त्या गुडची तेवढी कॉस्ट आहे. म्हणजे आजच्या तारखेला मार्केटमध्ये त्या गुडची तेवढी कॉस्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन दिले, डेट वगैरे. आपण डायरेक्टली प्रॉब्लेम स्टार्ट करूया. त्या क्लोजिंग स्टॉक मार्केट व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉकचं काय करायचं, मी एंड ऑफ द प्रॉब्लेमला तुम्हाला सांगितलंच. चला स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 30. डिसेंबर 1 ओपनिंग स्टॉक. आपल्याकडे ऑलरेडी एवढा स्टॉक अवेलेबल आहे. 14,000 युनिट आहे. 1 रुपीज आहे. 14,000. FIFO मेथड. तीन तारखेला आपण माल विकलाय, सेल 6,000 युनिट सेल केले. 6,000 रेट तोच एक 6,000. 14 minus 6 8,000. 8,000. 7 तारखेला परचेस केले 18,000. अमाउंट इज रेट इज 2. 18 2s are 36. आता बॅलन्स देत आहे. बॅलन्स देताना काय करायचं, बॅलन्स देताना काय करायचं, बॅलन्स देताना जे पहिले ते पहिले लिहायचे. 8,001 8,000. आणि त्यानंतर आता आपण जे परचेस केले ते लिहायचे. 18,000 to 36,000. नऊ तारखेला सेल किती सेल केले, 10,000. 10,000 आपण सेल केले. 10,000. FIFO मेथड आहे. FIFO मेथड असल्यावर आपण काय करणार, दोन लॉट आहेत. एक 8,000चा लॉट आहे, एक 18,000चा. आपण विकले 10,000. 10,000 आपण सेल केले. मग 10,000 आपण काय करणार, FIFO मेथड आहे. म्हणजे पहिले आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्यातले आपण सेल करणार. म्हणजे आपण 8,000 आणि मग राहिलेले 2,000 याच्यामध्ये वापरणार आपण सेल करायला. सो 8,000 आता बॅलन्स 8,000 पूर्ण सेल केले. 18 मधले 2 आपण सेल केले म्हणजे 16 बाकी आहे. ओके. 9 तारखेला सेल झाल्यानंतर 12 तारखेला परत एकदा सेल केले आपण. किती युनिट सेल केले 12 तारखेला, 2,000. म्हणजे 2,000 या 16 मध्ये वापरणार. 2,000 रेट कोणता, हा रेट होता 2,000 into 2 4,000. 16 मध्ये 2 गेले 14,000. 28. 15 तारीख 15ला आपण परचेस केले 16,000. परचेस 16,000. 2.5 चा रेट आहे. 16 दुने 32 आणि 8 40 32. 16,000 into 2.5 40,000.
बॅलन्स लिहायचं आहे. हे 14 आहे तसेच आणि 16 2.5 40,000. पंधरा तारखेला परचेस केल्यानंतर 18 तारखेला सेल केलेत आपण. 18 ला सेल केले. किती सेल्स केलेत आपण? सेल्स 18 ला 8000. मग 8000 पहिले 14 मध्ये झाला. सो 14 चा रेट वापरला. 8 आणि 16. 14 मध्ये आपण 8 विकले म्हणजे 6000 बाकी आहे. 6 दुने 12 आणि 16 आहे तसेच. $22 ला आपण परचेस केलेत 22,000 परचेस. $22 into 3 66,000. नाउ बॅलन्स लिहिताना जे पहिले आहे ते पुन्हा ते तसेच लिहायचे. 16,000 2.5 40,000 22 3 66. एकतीस तारखेला आपण सेल केले 12,000 युनिट. 12,000 युनिट सेल केले. सेल 12,000 युनिट सेल केले. 12,000. मग मी पहिले 6,000 हे युटिलाइज करणार सेल करायला. टोटल आपण किती सेल केले? 12,000. 6,000 याच्यातले वापरले. 6,000 याच्यातले वापरला. रेट आहे 2.5. 6,000 into 2.5 15,000 15,000. आता बॅलन्स हे 6 पूर्णपणे वापरले म्हणजे हे गेले. 16 मधले 6 विकले म्हणजे 10,000 पेंडिंग आहे. सो 10,000 into 2.5 25,000 आणि 22 पूर्ण बाकी आहे. 66,000. दॅट्स इट. ओके. आता जर तुम्हाला विचारलं की आपल्याकडे किती युनिट बॅलन्स आहेत, किती युनिट शिल्लक आहेत, हे 10 आणि 22 म्हणजे आपल्याकडे 32,000 युनिट शिल्लक आहेत. दिस इज द क्लोजिंग स्टॉक. किती रुपयाचे? 91,000. दिस इज द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक. म्हणजे 32,000 युनिट आपल्याकडे शिल्लक आहे आणि या 32,000 युनिटची कॉस्ट एवढी आहे. कॉस्ट हा कारण स्टॉक लेजर इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द कॉस्ट प्राइस. म्हणजे ही क्लोजिंग स्टॉकची कॉस्ट प्राइस आहे. ओके. तुम्हाला आठवतं 12वीला आपल्याला एक ऍडजस्टमेंट होती क्लोजिंग स्टॉकची फायनल अकाउंट मध्ये. कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस. मग आपण विच एव्हर इज लोअर ती व्हॅल्यू घ्यायची. आता 15वीला तर जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे तुम्हाला ते नॉलेज देण्याचे माझं काम आहे ते मी देणार. ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 2 प्रमाणे व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक म्हणजे क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू कोणती घ्यायची? तर कॉस्ट प्राइस किंवा मार्केट प्राइस विच एव्हर इज लोअर. सो कॉस्ट प्राइस किती आहे? ही. दिस इज द कॉस्ट प्राइस. ओके. आणि मार्केट प्राइस ते दिले बघा ना त्यांनी दिले. मार्केट व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक इज 2.6 पर युनिट. मग मार्केट प्राइस कशी काढणार आपण माहिती? एका युनिटची व्हॅल्यू दिली 2.6 पर युनिट.
आपल्याकडे युनिट किती 32,000. सो 32,000 into 2.6. 32,000 into 83,200. दिस इज द कॉस्ट प्राइस. ही कॉस्ट प्राइस ही याच्यावरून घेतलेली आहे आणि मार्केट प्राइस. म्हणजे आज आपल्याकडे 32,000 युनिट आपल्याकडे बॅलन्स आहे आणि त्याची मार्केटमध्ये किंमत आहे 2.6. सो 32,000 into 2.6 83,200. मग आपण ट्रेडिंग अकाउंटला घेताना प्राइस कोणती घेणार? 91 देणार की 83,200? 83,200. ओके. नाउ द सेम क्वेश्चन आपण वेटेड एव्हरेज ने सॉल्व करूया. वेटेड एव्हरेज बघा. ओपनिंग स्टॉक डिसेंबर 1. ओपनिंग स्टॉक 14,000 unit. 1 rupees. 14,000. 3rd December sale 6,000 unit. 1 rupee sale 6,000. 14 में से 6 गया 8,000. 14 minus 6 8,000. 8 divided by 8 1. 7 तारखेला परचेस केले 18,000. 2 rupees का रेट है. 18 into 2 36,000. अमाउंट युनिट मध्ये युनिट 18 plus 8 26,000. 8,000 plus 36,000 44,000. 44,000 divided by 26. 44,000 divided by 26. 1.69. This is your average rate. हा रेट कसा काढणार? ही अमाउंट आहे, हे युनिट आहे. या अमाउंटला या युनिटने डिवाइड केलं तर पर युनिटचा रेट मिळाला तुम्हाला. 9 तारखेला सेल 10,000 युनिट सेल केले. 10,000 into 1.69 16,900. Balance 26 minus 10 16,000. 44 minus 16,900. 44,000 minus 27,100. 27,100 minus divided by 16,000. 1.69. 12 ला परत सेल केलेत आपण 2,000 युनिट. अगेन द सेम रेट 1.69. 2,000 into 1.69 3380. 16 minus 2 14,000. 27,100 minus 3380 23,720. 23,720 divided by 14,000 1.69 चा रेट. 15 ला आपण परचेस केले. किती परचेस केले आपण 15 ला? 16,000. रेट इज 2.5. So 16,000 into 2.5 40,000. अभी बैलेंस किती आहे? 14,000 प्लस 16,000 टोटल करायचं. 14 प्लस 16 30. 14 plus 16 30. 23,720 plus 40 63,720. 63,720 divided by 30,000 2.12. 18 ला आपण सेल केले.
8,000 unit. Rate 2.12. 2.12 into 8,000, 960. Amount unit मधून unit minus करायचे 22,000. 63 720 minus 16 960. 46 760 divided by 22,000. 2.13. 22 ला आपण परचेस केले. 22,000 युनिट परचेस केले. रेट इज 3 rupees. 22 into 3 66,000. So 22,000 plus 22 44,000. Amount 46 760 plus 66,000 1,12,760. 1,12,760 divided by 44,000 2.56. And the last one 31 sale 12,000. Right? 2.56. Rate is 2.56. 720. Now unit minus unit, 44,000 minus 12,000, 32,000. And 112 760 minus 30,720. 82,040. 8240 divided by 32,000 2.56. Problem is over. आता तुम्हाला विचारलं क्लोजिंग स्टॉक ची अमाउंट किती आहे. दिस इज द अमाउंट ऑफ क्लोजिंग स्टॉक at cost price and this is the number of unit. So valuation as per the closing stock. Cost price is 82,040 and market price per unit value 2.6. 32,000 into 2.6. 32,000 into 2.6. 83,200. तुम्हाला विचारलं की कोणती प्राइस तुम्ही क्लोजिंग स्टॉक म्हणून घेणार, which ever is lower, so you can take 82,040. आता तुम्ही पिफो मेथड आणि वेटेड एव्हरेज मध्ये जर बघितलं, ऍज पर द पिफो मेथड जर आपण बघितलं तर तुमची मार्केट व्हॅल्यू कमीत कमी व्हॅल्यू आलेली आहे आणि ती आपण घेणार होतो ट्रेडिंग अकाउंटला. आणि ऍज पर द वेटेड एव्हरेज बघितलं तर तुमची कॉस्ट प्राइस इज कमी आहे आणि ही व्हॅल्यू आपण त्याच्यासाठी घेणार. ठीक आहे. थँक्यू.